यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल। चांगली क्लिअरिटी क्वालिटी जेव्हा जेव्हा रिव्ह्यूची गरज लागली उत्तम दर्जाचा रिव्ह्यू ग्रेट कॅमेरा वर्क तेवढी चांगली ऑपरेटिंग खूप चांगला बघायला मिळाला आहे। आमचे संपूर्ण मंडप डेकोरेटर्स असेल त्याची प्रचंड मेहनत त्यासोबत आमचे डीजे त्यांचं देखील कौतुक करूया। बाला आहेत ओमी आहेत त्यांनी देखील अफाट मेहनत केली आहे। दोन्ही आमच्या ऑफिशियल अंपायर्स मैदानामध्ये उतरलेत। पंच प्रशांत सरांना तुम्हाला बघायला मिळेल पंच राम सरांना बघायला मिळेल चांगली कामगिरी मागील 6 रात्रीमध्ये या दोन्ही पंचांनी केले त्यांचे विशेष कौतुक। आज कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत महाराष्ट्राचे पहिले बायकरमॅन समालोचक प्रवीण टेंबे त्यासोबत संपूर्ण 6 रात्रीमध्ये आजची 7वी रात्र आणि मान्यवरांचं स्वागत असेल मुख्य मंच असेल ते सांभाळण्याची जबाबदारी त्यासोबत समालोचन स्कोरिंग आमच्या हनुमान त्यांनी चांगली मेहनत इथे जरूर केली आहे। आणि करूया आपण या अंतिम रात्रीचा श्री गणेशा। सलामीवीर फलंदाज कोण संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेत ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून अनिकेत म्हात्रे आणि त्यांना साथ देण्यासाठी साहिल म्हात्रे हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आणि प्रमुख पहिलं मुख्य गोलंदाज म्हणून भूमिका निभावेल मैदानामध्ये सुदेश सालोंके। विश ऑल द बेस्ट। सुपर 12 ची पहिली लढत करूया श्री गणेशा बोला गणपती बाप्पा। पहिलाच बॉल सुदेशचा अनिकेतसाठी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल वर आडव्या बॅटनं चपराक लागले बॉल साला मिड विकेट मध्ये चेंडू हलवलं ट्रॅव्हल करतोय फिल्डर तोपर्यंत पोहोचलेत। एक रणनीती पूर्ण होत असताना क्षेत्ररक्षक घनश्याम पाटील आपण बघितलं जो डीप काऊ करणं मधून मिड विकेट पर्यंत पोहोचेल तोपर्यंत पहिल्या बॉल वर 2 धावा। मागील 6 रात्रीमध्ये गोलंदाजांचा दबदबा आपण बघितलाय अगदी मोजकेच सामन्यामध्ये 40 रन झालेत बहुतांश सामन्यात धाबा या डिफेन्स होताना आपण बघितलेत। आजची रात्र काय नवीन वेगळं करून जाईल हे बघायचं कारण आज प्रत्येक टीम लढणार आहे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिलं। आतापर्यंतचा प्रवास खूप सुंदर राहिला परंतु आता प्रवास कठीण आहे। प्रहार केला मिस्सामिंग क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवर घनश्याम पाटील चूक होणार नाही बिग विकेट मोठा मी म्हणेन खेळाडू इथे बाद होतोय। महत्वाच्या सामन्यामध्ये अनिकेत म्हात्रेची विकेट स्वस्तात मिळणं सुदेश सालुंखे आणि टीम सिद्धिविनायक निअंश बहालच्या दृष्टिकोनातून चांगले संकेत। पहिला वादळ येण्यापूर्वी श्रमलय अनिकेतच्या खेळीचा अंत। शुभागमन होत आहे। आपण पाहतोय मंचावर सोमनाथजी म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट सायकल आम्हाला पुरस्कृत केलंय त्यांचे सुद्धा मनापासून आभार। थँक्यू हनुमान। अनिकेत सारखा एक आक्रमक खेळाडू बायकरमॅन खेळाडू जो या मॅच मध्ये त्याच्याकडून खूप काही अपेक्षा संघ करतो कारण एक चांगला खेळाडू आहे आणि त्याची बॅट मैदानामध्ये थोडीशी अतिघाई असाच मी उल्लेख करेन। रस्त्याने प्रवास करताना आपण नेहमी एक सूचना फलक नेहमी वाचतो अतिघाई आणि संकटात नाही थोडा वेळ खरं तर स्वतःला द्यायला पाहिजे होता अनिकेत हे माझं वैयक्तिक मत परंतु सुदेश आणि टीम एक मोठी विकेट त्यांना लवकरच मिळाली। आता बघायचं आहे येणारा काल कसा ठरेल। अक्षय घाताडे अनेक टुर्नामेंट मध्ये या खेळाडूनं आपल्या संघाचा डाव सांभाळून ठेवलाय। साहिल सारखा एक चांगला खेळाडू हे दोन खेळाडू अगदी पार्टनरशिप कशी बिल्ड होईल अगदी त्याच्याकडे लक्ष भागीदाराकडे लक्ष केंद्रित करावं लागेल। राईट आर्म ओव्हर द विकेट नाउ अवे फ्रॉम द बॉडी यस इट इज अ वाइड। पंच प्रशांत पाटील सर प्रशांत फडके सरांना तुम्ही बघतायत अगदी चांगले योगदान त्यांचं आज अंपायर्स म्हणून गुणवंत क्रिकेटर देखील राहिलेत। सुदेशचं कौतुक करावं लागेल चांगलं कमबॅक स्क्वेअर कट साठी जायचं होतं पुन्हा एकदा बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये फलंदाजी अडचणीमध्ये आली आहे थोड्या काही प्रमाणामध्ये परंतु इथून आता डगमगून चालणार नाही। एक मोठ्या मॅच मध्ये आपण खेळतोय एक मोठा सामना इथून जिंकाल तर बक्षीस पात्र बनाल या स्पर्धेमधून एक ट्रॉफी नक्कीच तुम्ही घेऊन जाणार परंतु सुदेश सांगतायत नाही
अजिबात संधी देत नाहीये. किती चांगली उच्च कोटीची गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली असेल सुदेश साळुंके. यावेळेस तिखट बाउन्सर, अगोदर गुडलेन आणि तदनंतर बाउन्सर बघायला मिळाला. वाट बॉलिंग. या षटकामध्ये एक वाईड एक डबल अशा टोटल 3 धावा आल्या आणि एक विकेट, तो देखील अनिकेत म्हात्रे सारखा. आणि पहिलं षटक टोटली आपल्या नावी केलं सुदेश साळुंकेनं, वहाळ संघाच्या नावी केलं हे पहिलं षटक. P1 चं दमदार सुरुवात. शिवकाळात नांदत होती करून आपल्याला ऐकायला मिळेल. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होणार आहे. सेकंड ओव्हर. द्वितीय षटकामध्ये घनश्याम पाटील च्या खांद्यावर जबाबदारी. नन्ना मुन्ना जादूगर म्हणून एक आगेवेगळी ओळख या खेळाडूने सातत्याने आपली निर्माण केली आणि तोच आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज देखील झालाय. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. घनश्याम पाटील, फलंदाज मैदानामध्ये अक्षय गाथाडे आणि आता साहिल म्हात्रे स्ट्रायकरकडे. पंचांकडे अपेक्षा नजरेनं बघितलं. यस, पंचाने डिसिजन त्यांचा दिला. इट इज वाईड, बिलॉंग द वाईड लाईन. जेव्हा वाईड लाईनच्या वरून बॉल निघून जाईल, दिस इज अंपायर चॉईस. प्लीज डोंट, पंचांना कोणत्याही प्रकारच्या प्रेशराईज तुम्ही करू नका. त्याने निर्णय त्यांचा मैदानामध्ये दिलाय. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे खरं क्रिकेट. दोन्ही संघ विजयासाठी आलेत. आज खूप काही गेम प्लॅनिंग, रणनीती सर्व काही सुंदर तुम्हाला बघायला मिळेल. बघायचं कोणाला आज साथ मिळेल मैदानामध्ये. प्रहार केला मिस्ताविंग आहे. बॉलर स्वतः घनश्याम पाटील, दुसरा झेल टिपतोय. सलामीला आलेली जोडी निस्तनाबूत झाली, अयशस्वी ठरला. अनिकेत म्हात्रे आणि त्याच्यानंतर साहिल म्हात्रे, 2 खेळाडू गमावते बॅटिंग करत असताना 3 धावांवर कोण संघ. साई स्टार विगर संघ आपण रिपोर्टिंग करायचे. साई स्टार विगर विपक्ष गावदेवी खानाव. अच्छा, चांगल्या लढती खूप सुंदर बघायला मिळतील. प्रत्येकी 2 सामने जिंकून कोणी 3 देखील जिंकलेत आणि इथपर्यंत पोहोचलेत संघ. घनश्याम पाटीलला मिळाली विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश म्हात्रे. चांगला खेळ करावा लागेल. षटकार चौकार जरी येत नसले तरी सिंगल डबल कडे किमान कॉन्सन्ट्रेशन करावा लागेल. रन बनवावे लागतील. खोदून काढले अक्षरशः बॉल चाललाय. लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करतोय. एक टप्पा दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा केली. थोडस चेंडूने वलन घेतलं. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. घनश्याम फिरकीचा जादूगार, ज्याचा आपण म्हटलं त्याचा लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, त्याचा वेगवान तेज तरार चेंडू असेल, हे नेहमी घातक असतात. सातत्याने मैदानामध्ये प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावर, दिशेवर आणि वेगावर त्याचा असतो. बघा आता थोडासा वेगवान बॉल इथे बघायला मिळाला. बॉल ट्रॅव्हल करते. मिड विकेट मध्ये फिल्डर पोहोचलेत वेगानं. एकाच सेक्शन मध्ये गुड कलेक्शन अँड व्हेरी गुड थ्रो. हा क्रिकेट, हाला गुणवंत क्रिकेट म्हणतो. फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे दाखवत असताना टोटली थांबून ठेवलाय. अक्षरशः बेड्या घातल्यात फलंदाजांना मैदानामध्ये. 2 गडी गमावले गेले. धावसंख्येचा फलक सद्यस्थितीमध्ये 7 वर 7 रन. आता थोडस मोमेंटम मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. सिंगल डबलला वाव दिली जाते. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटम एंडवर चेंडू लागला. लवकर फेस क्लोज झालाय. मला वाटतं लवकर स्ट्रोक सिलेक्शन झालंय, त्याच्यामुळे 1 रन इथे पूर्ण केली जाईल. पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न हे षटक इथे आपण बघतो. फक्त 4 षटकांचा सामना आहे. याच्याकडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल.
घनश्यामचा हा बॉल प्रॉपरली बॅटच्या रडार मध्ये, आता वेल गेली, काही वेळ थांबला आणि आता आक्रमण षटकार. पंधरा ऑन बोर्ड. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची. टायमिंग अलर्ट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक टीम याकडे तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. पहिला बॉल 8 वाजून 2 मिनिटांना फेकला गेला होता, त्याच्यामुळे वेल तुम्ही दौडवत आहेत. एज लागली, बॉल चालले. चला पहिल्याच टप्प्यात आणि पहिल्या साठी बॉल थांबला, त्यामुळे चांगले फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. 1 रन तोपर्यंत ते कंप्लीट केली जाते. धावसंख्येचं गणित, थोडस कॅल्क्युलेशन्स, धावसंख्येचा फलक पुढे चाललाय. 16 ऑन बोर्ड. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी व्हा. टॉस साठी या. साई स्टार वेगर आणि प्रदीप स्मृती खानाव दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी रिपोर्टिंग लगेच करायचे. जसं पहिलं इनिंग संपेल तसा होईल टॉस. वेगरचे कॅप्टन अवेलेबल आहेत. खानाव आपण देखील या. आवाज काहीतरी लिटल साऊंड ऑफ द बॅट, थोडासा हलकासा आवाज झाला, थोडासा बॉल युटर्न देखील झाला. एज टाकल्यानंतर आणि विकेट न कीपर न टिपला झेल. खेळाडू झेल बाद. फलंदाज बाद झालेत. कोण संघ मोमेंटम कधी असं वाटतं की रन यायला आता सुरुवात झाली, लगेच विकेट घेऊन रन थांबवले जातात. तिथे लगेच कधी असं वाटतं की फलंदाजारी कोण संघाने थोडं डोकं वर केलं आणि लगेच डॉमिनेट फलंदाजाला केलं जाते. विकेट टेकिंग गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेतलाय. अगोदर सुदेश साळुंकेने अनिकेतला बाद केलं, तदनंतर घनश्यामचे 2 विकेट आणि या षटकामध्ये 1. थोडंसं डान्सिंग नव्हतं विकेट, थोडंसं चल बिचल डायरेक्ट हिट साठी जायचं होतं परंतु बॅकअप नव्हतं, त्यामुळे स्वतःला थांबवलं. क्रिकेटमध्ये फार कमी वेळ असतो मैदानामध्ये आणि कमी वेळेमध्ये बरेच डिसिजन घ्यायचे असतात. फलंदाज असू द्या, गोलंदाज असू द्या किंवा क्षेत्ररक्षक,
डिसिजन योग्य वेळी योग्य घेतला तर चुका तुम्हाला टाळता येतात आणि ते तुम्हाला इथे चूक टाळताना दिसलं, कारण पाहिलं एस्टा समोर आहेत परंतु बॅकअप नाही, त्यामुळे स्वतःला थांबवलं गेलं. प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस जज आणि इथे पुन्हा एकदा फटका फसला. विकेट किपरनं आपलं कार्य निभावलं. 1 मोर विकेट डाऊन. आता अर्धी सैना मैदानातून बाहेर. अनिकेत, साहिल, अक्षय, आकाश आणि मयूर असे खेळाडू बाद झालेत. दोन बॉल अजून शिल्लक आहेत या षटकातील. धीरज पाटील गुणवंत गोलंदाजी करता, गोलंदाजांचाच बोलबाला राहिलाय आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये. पुन्हा एकदा एस लागली आहे. आणखीन एक विकेट. विकेटवर विकेट, विकेटवर विकेट, विकेटची पतन. 6 खेळाडू बाद होत आहेत I11 कोण संघाचे. हिंदुत्वाचं भगवानजी महाराजांचे पूजन जरूर करावं, परंतु या 10 गोष्टी महाराजांकडून नेहमी शिकाव्या. लीडरशिप, व्यवस्थापन, आत्मविश्वास, टीमवर्क, दूरदृष्टी, टाइम मॅनेजमेंट, योग्य सहकार्यांची निवड, दीर्घकालीन विचार, त्यानंतर शांततेत निर्णय, छोटीशी सुरुवात, या 10 गोष्टी खूप काही सांगून जातात. एकूण 6 फलंदाज आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना. टीम I11 कोण या संघाचा फलक आहे बोर्डवर 17 धावा. आतापर्यंत या ओव्हर हॅट्रिक धीरज पाटीलची आपल्याला बघायला मिळेल. 3 विकेट्स त्याला मिळालेत आणि फक्त 2 धावा त्यांनी आतापर्यंत या ओव्हर मध्ये खर्च केले. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवट गोल करायचं तर पुन्हा एकदा हो इथे आता चला फायनली पहिला झेल सुटला. जीवनदान मिळतंय. थोडस अवघडच होता, परंतु क्रिकेटमध्ये जास्त गोष्टी अवघड गोष्टी शक्य करायच्या असतात, परंतु प्रयत्न तिथे चांगला झाला. ट्राय बट डोंट क्राय असं आपण नेहमी म्हणतो. प्रयत्न करा, प्रयत्न करायला चुकू कधीच नका. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला आपण चुकला नाही पाहिजेत. कारण एक गोष्टीचा आपण नेहमी उल्लेख करतो की आयुष्यामध्ये प्रतीक्षा करणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्याने उर्वरित शिल्लक ठेवलेलं असतं. 3 ओव्हर संपलेत. धावसंख्या फलकावर धावा देखील 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 आणि फलकावर एकूण विकेट आता गमावलेले दिसत आहेत ते 6. त्यामुळे शेवटचं स्लॉग ओव्हर तरी आपल्या नावावर करेल का I11 कोण संघ, की आतापर्यंत न्यू यंगस्टर सिद्धिविनायक वाहा संघाने जी दमदार गोलंदाजी केली आहे ती तशीच धारदार गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये राहील. कोणाचं वर्चस्व या स्लॉग ओव्हर मध्ये राहणार याची चर्चा. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, ही विनंती आम्ही सगळ्यांना करू, कारण आज 11 मॅचेस कपायचे आपल्याला पूर्णत्वाला न्यायचे आहेत. संपूर्ण पद्धतीने आपण बघितलं तर थोडा वेळ प्रतीक्षा करावा लागेल, कारण आयोजकांचा सामना सुरू आहे तो सिद्धी करवलेला, कारण आता सगळी मॅनेजमेंट कमिटी बहुतेक तिकडेच आहे. शेवटचं षटक आणि सुजल घरात याचा वापर इथे करण्यात आलाय. लास्ट ओव्हर आहे, पहिला बॉल. स्लॉग ओव्हरची सुरुवात आक्रमकतेने करायची होती. स्किट करते बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. डॉट बॉलचं पर्सेंटेज, विकेट, सिंगल यान व्यतिरिक्त फक्त 1 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत बघायला मिळालेत. एकही चौकार आतापर्यंत आला नाही. खंत आहे सध्या बॅटिंग करत असताना टीम कोणला. हा फुलटॉस सुद्धा ही चालून आली संधी, परंतु ती संधी गमावली गेली आहे. कधी असं आपण बघतो थोडस रिस्की रन. तिसरीसाठी आता निघाले दोन्ही खेळाडू. गुड डिसिजन. या गोष्टी करायच्या असतात. 3 रन इथे कंप्लीट झालेत. जिथे वाहा संघ जास्तीत जास्त 2 बघत होता तिथे 3 आलेत. संघाचं समीकरण 3 धावांच्या मदतीने पुढे चालला. आता 21 या धावसंख्या फलकावर. मागे बॉल फुलटॉस बघितला आपण.
टेंबे आपण एक गोष्ट म्हणतो की कधी कधी सुक्यासोबत ओलही जळून जातं. आतापर्यंत जी धारदार गोलंदाजी झाली चांगल्या लेंथ आणि लाईनवर, त्यामध्ये हा फुलटॉस बॉल ही दडून गेला आणि अशी चित्र आपण मैदानात बघितलं. काही 1 ते 2 फटके जरी इथून आले तरी फायटिंग स्कोर. हा फुलटॉस बॉल आहे समोर व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक चौकाराची आशा होती, अपेक्षा होती आणि तो चौकार आलाय आणि पंचाने रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे अंपायर्स कॉल आपल्याला इथे बघायला मिळेल. त्या बॉल चेक केला जाईल. टेंबे अगोदर बऱ्याच गोष्टी होत्या की पंचाने डिसिजन दिला, थर्ड अंपायर कडे रेफर केलं की आपण सॉफ्ट सिग्नल विचारायचो. परंतु आता ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पंचाने थोडं ते निर्भर राहतात लाईव्ह टेलिकास्टवर. त्यामुळे चेक केला जाईल योग्य तो डिसिजन काही क्षणार्धात आपल्याला इथे बघायला मिळेल. फक्त निर्णय काय असतात आपल्याकडे बॉल ट्रॅकर नाही, परंतु लॉजिक हेच असतं जर खेळाडू स्क्रीच मध्ये असेल आणि कमरेच्या वर चेंडू असेल तर तो नो दिला जातो. या गोष्टी आपण क्रिकेटमध्ये बघतो. टेनिस बॉल विश्वामध्ये चेक केला जाईल. संस्कृती लाईव्ह स्टुडिओ 6 रात्रीमध्ये खूप काही त्यांनी करून दाखवलंय. साइड अँगल बेस्ट व्ह्यू ते दाखवतात. आता फोटो स्टॉप मध्ये जेव्हा शॉट प्ले झाला, कनेक्शन बॅट अँड बॉल मध्ये झालं, तेव्हा एक्झॅक्टली हाईट किती होती हेच पाहिलं जात आहे. डिसिजन पेंडिंग. चला खानाव संघाचा संघनायक आपण आला असाल तर या नाणेफेकीसाठी. विगर संघाचा संघनायक इथे नक्कीच असेल. खानाव संघाचा संघनायक तर थर्ड अंपायर कॉल, इट इज अ नो बॉल. त्यामुळे रन मिळतील या बॉलवर टोटल 5. कमरेच्या वर अगदी इन स्क्रीन असताना हा बॉल पंचांना आढळला आणि 5 रन. चला 12वे खेळाडू यासाठी आम्ही सांगतो की चांगले 12वे खेळाडू असावे, त्यांनी बघितलं. आता फ्रीडचा चेंडू होता आणि चांगला बॉल अगदी वाईड यॉर्कर. 1 रन पूर्ण झाले. थोडासा वेल घेतला क्षेत्ररक्षणानं. 2 रन इथे पूर्ण केले जात आहेत. शेवटच्या स्लॉगर मध्ये आता रन आलेत. फायटिंग स्कोर बनलाय. काल 33 डिफेन्स झाल्या, 32 डिफेन्स झाल्या. काल 6 बॉल 5 डिफेन्स झाल्या. खालचं चित्र काय वेगळंच होतं मैदानामध्ये. धावसंख्येचा टोटल स्कोर आपण बघतो 28-28. थोडस महागडं राहिलं आहे षटक. 10 रन आतापर्यंत आलेत या ओव्हरमध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पूर्वार्धाचा. प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. थोडा मिसटायमिंग, जवळपास स्टिकर वर बॉल लागला. लेट शॉट सिलेक्शन. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक दे धक्का फलंदाज बाद. एक वीरा माऊली. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत टोटल 7. मनीष म्हात्रे आणि सनी गाथाडे हे 2 खेळाडू. मनीषनं आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 रन केलेत. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 28. आपल्याला स्थगिती तिथे मिळाली आहे. 1 विकेट सुजला. प्रत्येक गोलंदाजानं विकेट टेकिंग गोलंदाजी ॲबिलिटी दाखवली, त्यांची गुणवत्ता दाखवली आहे. लोअर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केल्या. बॉलला डिपकाव करण्यामध्ये 1 रन पूर्ण झाले. ते क्षेत्र लांब आहे, ती बाउंड्री लाईन मोठी आहे, त्यामुळे तिथून तिसरी साठी निघालेत. परंतु आता तिसरी का कंप्लीट होईल? यस डेफिनेटली. आता रेफर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. नक्कीच मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते. आपण पाहतोय आमच्या मंचाकडे नक्कीच कालुराम शेठ फडके साहेबांचं शुभागमन होत आहे. साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. चेक केलं जातं एक्झॅक्टली तिसरी
जी कंप्लीट झाली की नाही. तिसरी इनकम्प्लीट असली तर मिळते 2, तिसरी कंप्लीट झाली तरी मिळते 3. कारण चौथ्यासाठी जेव्हा निघाले होते तेव्हा मेन अंपायरने रनआउट दिलं होतं. फोटो स्टॉप चेक केलं जाते, काही वेळ प्रतीक्षा केली जाते. नॉट आउट, त्यामुळे रन मिळतील 3. चौथ्याच्या प्रयत्नात पंच बरोबर ना, खेळाडू बाद दिलेत. यस, 3 रन मिळतील चौथ्याच्या प्रयत्नात. रनआउट एकाच वेळेला एकाच बॉलवर 2 ठिकाणी रनआउट करताना आपण बघितले होते. 3 रन या बॉलवर मिळाले. संघ पुढे चाललाय. बोर्डवर धावत 31. लास्ट बॉल 31 आहेत. 31 ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल होता. प्रहार करून मोठा स्ट्रोक खेळून कंप्लीट करायचं होतं, परंतु नो कॉन्टॅक्ट, संपर्क जुळला नाही आणि पहिलं सत्र संपलं. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना I11 कोण या संघाने रन केलेत 31 4 षटकामध्ये आणि 32चं टार्गेट इथे सेट करण्यात आले. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया प्रवीणजी टेंबे यांचा आवाज. तर नक्कीच आपण पाहतोय आजची शेवटची रात्र. शेवटच्या रात्रीमधील सुपर 12 मधला दुसरा सामना. डी गटातून हे 2 संघ सुपर 12 मध्ये दाखल झाले. एका बाजूला प्रदीप स्मृती गावदेवी खानाव आणि त्याला फाईट करेल साई स्टार विगर संघ. मी मान्यवर नक्कीच काळूराम शेठ फडके साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. काळूराम फडके साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नक्कीच नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला खानाव क्रिकेट संघ आणि त्याला फाईट करेल विगर क्रिकेट संघ. हेड इज कॉल टेल. विगर संघाने नाणेफेकी जिंकली आहे. काय निर्णय असेल 2 मिनिटात सांगतो. पेंडिंग असेल. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. आजच्या रजनी मधला पहिला सामना सुपर 12 मधला आपण पाहिला. नाणेफेकी जिंकली होती वहाळ क्रिकेट संघानं. प्रथम नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि I11 कोण संघाला 31 धावांपर्यंत रोखलं आणि 32 धावांचा टार्गेट पार करताना कुठल्या पद्धतीने फलंदाजी करेल न्यू यंगस्टार वहाल क्रिकेट संघ आणि कुठल्या पद्धतीने रोख लावला जाईल साई समर्थ I11 कोण संघ हे ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया प्रवीण टेंबे यांच्याकडे. तोपर्यंत नक्कीच ऐकूया अप्रतिम संगीत. येस, थँक्यू. डीजे थांबायचे. 12 सामने आहेत. मला वाटतं सकाळचे 5 वाजतील. अजिबात डीजे जास्त वाजवू नका आणि विनंती खेळाडूंना जसा बॅटर आउट होईल लगेच जायचे तुम्हाला, कारण 12 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रचंड धावपळ आहे रात्री आणि पंचांना विनंती आपण वॉर्निंग द्या आणि तुम्ही संघांना जास्तीत जास्त वेळेवर नाही आले आयोजक पेनल्टी द्या, कारण की आता आयोजक तुम्हाला संघांची गरज नाहीये, त्यांना तुमची गरज आहे. सुपर 12 आहे आणि ते वेळेवर निश्चित देतील. तो आइए चलते मुकाबले की तरफ. जीतने के लिए 4 ओवर में 32 की आवश्यकता है. न्यू यंगस्टर वाल सिद्धिविनायक चले बल्लेबाज भेजे ओपनिंग जोड़ी. कौन टीम चले फील्डिंग लगाइए क्योंकि 8 बजे मुकाबला शुरू हुआ और सुपर 12 के मुकाबले 8 बजे मतलब बहुत ही 1 घंटा पीछे हम कह सकते हैं. 7 बजे शुरू होने चाहिए थे लेकिन टीमें थोड़ी सी देर से आई. वहाल की बात करें उलवा में टीम शायद जीती. घनश्याम को बेस्ट बॉलर मिला, शायद वो जस्ट मना रहे होंगे लेकिन कोई बात नहीं. यहाँ पे आयोजक ने आपको सहकार्य किया है. आइए मैदान की तरफ चलते. ये सन्मान मान्यवरांना विनंती असेल दिलीप फडके आणि जनार्दन मात्रे देवीचावडा साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. दिलीप फडके आणि जनार्दन मात्रे देवीचावडा. आपण पाहतोय मंचावर ज्यांची उपस्थिती आता लाभली होती ते काळूराम शेठ फडके. नक्कीच यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय कुसुम काळूराम फडके यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्या, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. यस, थैंक यू हनुमान पाटिल. आज 7वीं रात है आपके लिए और बहुत मेहनत की हनुमान पाटिल. एक सबसे बड़ा योगदान है हनुमान पाटिल देवीचावडा इनका. अगर ये ना होते तो ये टूर्नामेंट होना थोड़ा मुश्किल होता. धन्यवाद हनुमान पाटिल. डीजे बाला हमारे साथ जुड़े. बाला आपका भी स्वागत है. आइए चलते मुकाबले की तरफ. सलामी जोड़े आ चुके मैदान के अंदर. प्रतीक पाटिल और उनके साथ है प्रयास कोहली. उलवा नोट की ताकतवर टीम है.
पिछली बार ये टीम पालेश्वरी नाइट में जीती थी सुपर 6। थोड़ी सी बारिश हुई थी, बूंदाबांदी, उसके बाद लकी ड्रॉ किया गया और इस टीम को भी मौका वहां मिला चषक उठाने का। वापस ये टीम इस मैदान पे आ चुकी है, ट्रॉफी उठाने के लिए तैयार है। टारगेट है 32 रनों का। सभी का स्वागत, जो लोग यूट्यूब पे जुड़े उन सबका स्वागत है। ग्रामस्थ मंडल चषक देवी सपाटा के सरजमी पर यह खूबसूरत मैदान है। हमेशा कहा जाता है कि मौसम में मस्ताना और हर कोई ग्रामस्थ मंडल चषक का दीवाना। ए दिल मांगे मोर, यहाँ पे एक से एक बढ़िया मुकाबले होंगे। सुपर 12 के मुकाबले सबसे बढ़िया होंगे वैभव, क्योंकि सुपर 12 के मुकाबले देखे जहां वहां पर जो भी टीम जीतती है उसे ट्रॉफी मिलती है। अगर नसीब अच्छा हो तो उस टीम को, एक खिलाड़ी को बाइक भी मिलेगी। ये देखिए स्टेज के सामने 9 बाईसाइकिल और एक बाइक, मतलब 10 खिलाड़ी मालामाल होंगे। किसी एक खिलाड़ी को ये बाइक और 9 बाईसाइकिल आपको मिलेंगे। बहुत सारा इनाम है। सभी का स्वागत है। 32 का टारगेट। अनिकेत मात्रे सस्ते में आउट हुए और सबसे बड़ा कारण था कि रन 32 पे रुके। अगर वो अनिकेत मात्रे आउट नहीं होते जल्दी तो ये रन 72 के ऊपर भी जा सकते थे। और सबसे बड़ी मछली जाल में फंसाई टीम वाल के गेंदबाजों ने। शानदार गेंदबाजी, 7 विकेट चटकाए, लगातार विकेट गिरे और उसके बाद आपने विकेट हैट्रिक भी देखी थी लेकिन छूट गई कैच। और जबरदस्त गेंदबाजी की गेंदबाज तीसरे ओवर में धीरज पाटिल ने, सबसे बढ़िया गेंदबाजी। 2 रन महज दिए धीरज पाटिल ने, 3 दिए और कमाल की गेंदबाजी। पहले गेंदबाज ने 3 रन दिए थे, दूसरे गेंदबाज ने दिए थे टोटल मिला के 12 और तीसरे गेंदबाज ने 3। जबरदस्त गेंदबाजी। 32 का टारगेट। पहली गेंद को देखा जाएगा, रफ्तार भरी गेंद थी, फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाजी ट्रैक पर है। आकाश मात्रे, अक्षय, अनिकेत, इनके पास तगड़े गेंदबाज है और इस टीम का नाम है I11 कौन। इतने आसानी से वाल को जीतने नहीं देगी। ये जबरदस्त मुकाबला होगा। 24 गेंदे 31 चाहिए। व्हाट अ मैच। 32 चाहिए। लाइव टेलीकास्ट पर व्हाइट बॉल। पहली गेंद डॉट थी, उसके बाद ये व्हाइट बॉल। लाइव टेलीकास्ट पहली गेंद डॉट थी, दूसरी व्हाइट बॉल है, इसलिए एक ही रन मिलेगी वाहल को। ये सबसे इंपॉर्टेंट चीज होती है, 2 स्कोरर को संभाल कर यहाँ पर स्कोरिंग होनी चाहिए। हमारे पास प्रोफेशनल स्कोरर भी है और हमारे लाइव टेलीकास्ट भी है। पहली गेंद डॉट, दूसरी व्हाइट बॉल, 1 रन स्कोर कार्ड पर। बैटिंग के लिए तैयार है बैटर प्रयास कोहली। ब्रश करना चाहते बल्ले पे, थर्ड मैन में चौका मारने की कोशिश, चाइना कट का इस्तेमाल कर रहे हैं प्रयास कोहली, लेकिन उनका प्रयास, उनकी कोशिश थोड़ी सी नाकामयाब होती हुई। शानदार गेंदबाज है आकाश मात्रे। ये आकाश ऐसे गेंदबाज है जिन्होंने कई बार बेस्ट बॉलर का अवार्ड जीता है और जब भी 5 ओवर के मुकाबले होते हैं वैभव, 2 ओवर करने वाले गेंदबाज है। I11 कौन के तगड़े गेंदबाज, गेम चेंजर है और मुकाबला जबरदस्त होगा। प्रतीक पाटिल, प्रयास कोहली, A1 जोड़े वाल की, और जब भी ये दोनों मैदान में खेलते कई बार 1 साइड मुकाबले फिनिश किए और इसी टीम ने अभी उलवा नोट के मैदान पर एक बढ़िया ट्रॉफी उठाई। आज जीत का जश्न मनाया इस टीम ने, यानी आज कोई भी मुकाबला नहीं आ रहा। क्या अब नाइट में भी धमाका करेगी उलवा नोट से आई हुई न्यू यंगस्टर सिद्धि विनायक वाल। बैटर तैयार, स्वीप किया, शायद जरूरत नहीं थी, छूट गई कैच। शॉर्ट फाइड लेग में ड्रॉप द कैच। स्कोर बहुत कम है, ऊपर से ये कैच छूटना निराश किया I11 कौन को। अनिकेत बहुत गुस्सा होते हुए, क्योंकि पूरा मैच अपने हाथों से छोड़ दिया, ये नजारा देखने मिला। छोटी छोटी गलतियां कम करें जब आपका स्कोर छोटा होता है, क्योंकि ये सिंगल डबल का मैच है। अगर ये कैच मिलता तो विकेट आता सबसे बड़ा प्रयास कोहली का, और यहाँ पे नसीब अच्छा है वाल टीम का। जीत का जश्न मनाने के लिए कौन तैयार है, ये सबसे बड़ा मैच है, सुपर 12 का मैच है। व्हाइट बॉल, लोहे के चने चबाने पड़ेंगे, क्योंकि ये मुकाबला जीतोगे तो आपको ट्रॉफी मिलेगी। ये चमचमाती हुई ट्रॉफी देखिए, 6 ट्रॉफी, और उसके साथ नसीब अच्छा है तो बाइक मिलेगी या 9 में से एक बाईसाइकिल मिलेगी। यहाँ बहुत सारे इनाम है, क्योंकि ग्रामस्थ मंडल देवी सपाटा का आयोजन है, सबसे बढ़िया आयोजन। 4 रन स्कोर कार्ड पर। क्या गेंदबाजी है, जबरदस्त स्ट्रोक है ये, रफ्तार भरी गेंद, रफ्तार भरा स्ट्रोक, थर्ड मैन सीमा पार, 4 रनों के लिए। एक्शन रिप्ले में देखिए क्या शॉट खेला प्रयास कोहली ने, और वो कैच को याद करेंगे I11 कौन। स्विच इट रिवर्स, ये 10 नंबर के जर्सी, घुटना टेक और ये चौका देख, 4 रनों के लिए। थर्ड मैन सीमा पार चौका, 8 रन तो बन गए, और 8 रनों का रन रेट है हर ओवर में, तब जाके 32 बनेंगे। और बिल्कुल सही ट्रैक पे चलती हुई न्यू यंगस्टर वाहल।
शानदार परफॉर्मेंस सुदेश सालुंके ने पहली ओवर की, उसके बाद धीरज पाटिल का जो तेल का था वो कमाल का था, और आखिरी गेंदबाज थे सुजल गरत, उन्होंने भी काफी बढ़िया गेंदबाजी की। कौन के विकेट ज्यादा आए लेकिन फिर भी कौन टीम मजबूत है, अगर वो स्ट्रॉन्ग गेंदबाजी करेगी, खराब फील्डिंग नहीं करेगी तो कौन के लिए मुकाबला बन सकता है। सुपर मुकाबला, 20 गेंद पे 24 चाहिए। स्टेप आउट की है, बल्लेबाज को लगी है गेंद, शायद गेंदबाज को, और ये देखिए क्या कमबैक है। अपील की है जोरदार, शायद उन्हें लग रहा है बैटर स्टंप के बीच में थे लेकिन वो रनअप पूरा कर रहे थे, अंपायर बता रहे। अपील कितनी जोरदार थी देखिए। ये खिलाड़ी एक दूसरे से बात ना करे, अंपायर से बात करे आप, ये सबसे इंपॉर्टेंट चीज है वैभव। आपको जो डाउट लगता है अंपायर से करिए, खिलाड़ी आपस में चर्चा ना करे। बढ़िया थ्रो था, सीधा स्टंप पर था। 19 गेंद पे 24 चाहिए, अंतिम गेंद बची है। एक चौका लगा इस गेंदबाज को, लेकिन फिर भी देखिए कितनी मजबूत टीम है, कौन हार मानने के लिए तैयार नहीं है। कितना बड़ा आत्मविश्वास है इस टीम का, ये आत्मविश्वास होना चाहिए, जीत होनी चाहिए जीतने की। शानदार गेंदबाजी। आखिरी बॉल, 24 का टारगेट बचा है जीतने के लिए। 19 गेंदों पर मुकाबला कशमकश है, मुकाबला है रतंगे से। बॉलो तैयार, मिस टाइमिंग, पहली मछली जाल में नहीं फंसी। प्रयास कोहली का नसीब अच्छा है, 2 बार उनको मौका मिला। और एक कौन टीम कितनी जिद्दी देखिए, कितनी बढ़िया अपील कर रही है। कैच छूटने के बाद मायूस नहीं हुई और जिद वापस कामयाब रखी, और पहले ओवर का खेल समाप्त हुआ। 8 का रन रेट था और उसी रन रेट से स्कोरबोर्ड पे 8 रन बने। अब चाहिए 24, जीतने के लिए रन, गेंदे बची 18। नावाचा चालतोय बोलवाला, नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला। भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला। थैंक यू, क्या बात है, जबरदस्त गाना। शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आदरणीय बिंदास भाई ठोमरे, रुपेश दादा, इनके माध्यम से ये मैन ऑफ द सीरीज की हीरो बाइक यहाँ पर दी है, उनका हम हार्दिक आभार व्यक्त करेंगे। हीरो बाइक यानी देश की धड़कन, इसका स्लोगन है हीरो बाइक का, और ये देश की धड़कन किसी एक खिलाड़ी को आज मिलेगी, सपनों की बाइक। रुपेश भाई ठोमरे, बिंदास भाई, इनका हार्दिक आभार व्यक्त करेंगे इस ग्रामस्थ मंडल चषक के माध्यम से। शानदार प्रतियोगिता। आइए मुकाबले की तरफ चलेंगे। प्रतीक पाटिल का मौका मिला है। प्रयास कोहली ने 6 गेंदें खेली और 8 रन बनाए। अब दूसरे ओवर प्रतीक पाटिल को मिली है, गेंदबाजी ट्रैक पर है अक्षय मात्रे। 3 ओवर 24 रन चाहिए, कुछ भी हो सकता है। और अक्षय मात्रे ने अगर कम रन देके विकेट लिए तो मुकाबले की टर्निंग पॉइंट गेंदबाजी होगी। पहली बॉल, कोई छेड़खानी नहीं, छोड़ने का फैसला, व्हाइट बॉल। बिल्कुल सही फैसला प्रतीक पाटिल का। एक्स्ट्रा रन आ रहे तो आने चाहिए, लीजिए, उसे नहीं छोड़िए। अगर छेड़खानी करते तो बैट कट भी होती। और याद से व्हाइट बॉल। एक एक रनों का महत्व दोनों को पता है, क्योंकि यह मुकाबला सिंगल डबल का है। जब छोटा टारगेट होता है ना तो गेंदबाजों पे ज्यादा प्रेशर होता है, क्योंकि उन्हें विकेट चाहिए होते हैं और डॉट बॉल। और ये गेंद देखिए व्हाइट लाइन के दूर गई, अंपायर ने कहा व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन। ये दूसरी व्हाइट बॉल है। अभी तक 2 कैच छोड़ी है प्रयास कोहली की। उनका दिन तो रात भी अच्छा है प्रयास कोहली। बोलो तैयार। इस बार दिशा सही नहीं है, खराब है। 2 व्हाइट बॉल और कितनी खराब गेंदें आएंगी। निराश कर रही है टीम कौन आई 11, क्योंकि अभी तक 4 व्हाइट बॉल फेंकी आपने 6 गेंदों पर। ओवर की अभी तक पहली गेंद भी नहीं फेंकी इस गेंदबाज ने, और निराशा हाथ में आ रही है। आई 11 कौन की बैटिंग अच्छी नहीं हुई, लेकिन बॉलिंग तो अच्छी होनी चाहिए, और अक्षय मात्रे करेंगे, उनमें क्षमता है। टैपिंग बॉल में खेला, मिड विकेट पे बॉल ट्रैवल हुई। प्रतीक पाटिल ने शॉट खेला था, प्रयास कोहली नहीं लेते कोई चांस। स्ट्राइक अपने खाते में रखी है, महज 1 रन। प्रयास कोहली का नसीब अच्छा है, 2 कैच छूटी उनकी। अब देखना है कि उस 2 कैच के बाद उनके बल्ले से कितने रन आते हैं, क्या उन्हें वापिस मौका मिलेगा या वो धमाका करेंगे। स्कोरबोर्ड पे रन बनते हुए 1 और 1 11, 4 1 के आप देख सकते हैं, 11 रन 1.1 गेंद, यानी 1 और 1 गेंद भी देख सकते हैं। शानदार। संस्कृति लाइव के माध्यम से टूर्नामेंट लाइव देख सकते हैं। ओल्वे नोट के कई दर्शक देख रहे हैं, उनका स्वागत है। कौन के दर्शक देख रहे हैं, उनका भी स्वागत है। शानदार प्रतियोगिता। मुकाबले की तरफ चलते हैं। बॉलिंग ट्रैक पर अक्षय मात्रे, ओपनिंग जोड़ी जबरदस्त खेल कर रही है। दोनों सेट बल्लेबाज है। प्रयास कोहली, क्या होगा मुकाबले में। अगली बॉल,
फुलटा से बॉलर के हाथों में जाएगी और यह मौका बना। प्रयास कोहली नहीं बचे, अभी 2 बार बचे थे, तीसरी बार डग आउट पे लौटे। प्रयास कोहली वॉकिंग बैक टू पवेलियन। 11 पे पहला झटका लग चुका है न्यू यंगस्टर सिद्धिविनायक वहाल टीम को। त्या राजधानीवरती तर नक्कीच आपण पाहतोय मंचावर ज्यांची उपस्थिती आता लाभली ते अतुल दादा चिखलेकर साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। अतुल भाई चिखलेकर, आइए, आपका स्वागत है। एक बड़े पैकर है, उनकी ओर से भिवंडी की टीमें ज्यादातर पैक की जाती है। आइए अतुल चिखलेकर, आपका स्वागत है। और रायगढ़ की टीमें नहीं, भिवंडी की पैक करते हैं हमेशा। मजबूत इंसान है और मजबूत टीमें वो पैक करते हैं। सुंदर बैलाचे मालक आमचे अरुण शेठ देखील आहेत, तुमचं देखील स्वागत। तो चलिए मुकाबले की तरफ चलते। 11 पे 1 विकेट, 3-21 स्कोरबोर्ड पर। आप बैटिंग के लिए आ चुके हैं घनश्याम पाटिल। अभी उन्हें बेस्ट बॉलर का खिताब मिला है, लेकिन अब बैटिंग के लिए घनश्याम को भेजा। प्रतीक पाटिल स्ट्राइक एंड पर। अगली बॉल यॉर्कर गेंद लोअर फुल टॉस में गिरी है, लॉन्ग ऑफ मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पे गई, महज 1 रन। क्या फील्डिंग है, I11 कौन अब मजबूत फील्डिंग कर रही है, लेकिन उन्हें शायद होश रखना होगा, क्योंकि जोश में होश गवाए तो मुश्किल बन सकता है। जो थ्रो फेंका जबरदस्त थ्रो था और परफेक्ट था। स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट, एक्यूरेट थ्रो फेंका, यानी बैटर को कोई मौका नहीं मिला और मैच सिंगल। जबरदस्त मुकाबला। सुपर 6 में क्वालिफायर होना है, ट्रॉफी उठाना है और पहली टीम बनेगी अगर सुपर 6 में जाती है तो। दोनों को मौका है, क्योंकि हर रात 2 टीमें सुपर 12 में गई है और ये 2 टीमें पहली रात गई थी। तब देवी सपाटा टीम हमारी कानपुली में खेल रही थी और अब देवी सपाटा टीम हमारी सिद्धि खरौले में खेल रही है। क्या मुकाबले बन रहे हैं। आयोजक तो पूरे बिजी है, लेकिन हमारे कुछ आयोजक जुड़े। 12 पे 1 विकेट घनश्याम पाटिल, नन्ना मुन्ना जादूगर, एक फैबुलस बैट्समैन है घनश्याम। बल्ले के टो पे लगी है, लॉन्ग ऑन पे गई और ये कैच मिल गई। शानदार। I11 कौन इतने आसानी से मुकाबला नहीं छोड़ेगी और ये मनीष मात्रे थे फील्डर वहां पर। चीन की दीवार, द वॉल ऑफ चाइना, गुड फील्डिंग, बैटर आउट। क्या बात है। ये 2 गेंदबाज को देखिए, पहले छोटे भाई थे आकाश मात्रे की गेंदबाजी, छोटे भाई को विकेट नहीं मिले, लेकिन बड़े भाई ने विकेट लिए और बड़े भाई थे अक्षय मात्रे। यानी छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ सुभान अल्लाह। और ये बड़े मियाँ की गेंदबाजी थी। 2 बड़े विकेट चटकाया अक्षय मात्रे ने और ये वापसी किया I11 कौन। इतना आसानी से वाल को मुकाबला नहीं देगी। क्या मुकाबला बन चुका है, लगातार 2 विकेट आए। अब जीतने के लिए जो समीकरण है, रन बन गए 12, अब जीतने के लिए चाहिए 14 गेंदों पे 20 रन। पैसा वसूल मुकाबला। बैटिंग के लिए सुदेश सालुंगे जो पहले गेंदबाज थे। अगली बॉल, दिशा खराब है, दिशाहीन गेंदबाजी, आउटसाइड दी ऑफ स्टंप। 5वीं वाइड बॉल की है, यानी वाइड बॉल अगर 5 आते तो बल्ले से इनको सिर्फ बनाने होंगे 27 रन, जो बहुत आसान है वाल टीम को। खराब गेंदबाजी न हो तो बेहतर, क्योंकि ये सुपर 6 का मुकाबला है, सुपर 12 का। जीतोगे तो ट्रॉफी मिलेगी, सबसे बड़ा मुकाबला। लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर को क्लियर किया सुदेश सालुंके के बल्ले से। तमतमाता हुआ गगनचुंबी छक्का। थैंक यू डीजे। चलिए छक्का लग गया, व्हाइट बॉल भी आई, बीच चाहिए थे, मतलब अब 13 गेंदे रन चाहिए। 13 हेड टू हेड मुकाबला, गेंद टू रन मुकाबला। 13 गेंदे 13 रन। क्या बढ़िया बल्लेबाज की सुदेश सालुंके ने, शानदार। दबाव गेंदबाजों पे, 6 व्हाइट बॉल। बहुत निराशा की गेंदबाजों ने। अभी 2 गेंद पे 2 विकेट लिए थे अक्षय मात्रे ने, लेकिन वापस व्हाइट बॉल। वाल टीम का कमबैक होता हुआ। अब चाहिए रन 12, गेंदे बची है 13।
क्या मुकाबला बनाए, कौन टीम बहुत जिद्दी है, कभी मुकाबला नहीं छोड़ती, आखिरी गेंद तक खेलती है, लेकिन ये वाइड गेंदें उन्हें परेशान कर रही है, उनका आत्मविश्वास डाउन कर रही है। मिस टाइमिंग मौका बना, मिड ऑफ के फील्डर पहुंचे, नहीं पहुंचे, क्या छूट गई, वापिस निराशा हाथों में लगी। यह विकेट होना चाहिए था, 2 रन भी दिया आपने और अब जीतने का समीकरण छोटा बन गया। गेंदे बची 2 ओवर की 12, रन चाहिए 10। व्हाट अ मैच। चला पाणी घेऊन जायचंय दोन्ही संघाचे 12th मॅन। 12 गेंदों पे 10 रन चाहिए, क्या मुकाबला बनाए। पहले प्रयास कोहली के 2 कैच छूटे, उसके बाद इस बल्लेबाज के 1 कैच छूटी और 5-6 वाइड बॉल, बहुत सारी निराशा मिली, लेकिन अब जीतने के लिए चाहिए 2 ओवर और 10 रन की आवश्यकता। डीजे ओमी। ग्रामस्थ मंडळ चषक और आई गावदेवी ट्रॉफी देवीचा बडा इथे आपण पाहू शकतो। ग्रामस्थ मंडळ चषक देवीचा बडा अप्रतिम भूमिका, सर्व आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आणि सुंदर गाणं इथे प्रेझेंट केलं। आई गावदेवी देवीच्या गावात प्रकट झाली आणि या गावाचं नाव देखील देवीचा पाडा म्हणजे देवीचं गाव आणि गावदेवी म्हटलं ते देखील देवीचं गाव, एकच नाव आपण दोन्ही पाहतो, गावदेवी आणि देवीचा पाडा, अगदी देवीचं गाव शोभून दिसतंय असं आपण पाहू शकतो। चलिए मुकाबले की तरफ 2 ओवर जीतने के लिए 10 की आवश्यकता। प्रतीक पाटिल टीम का सबसे मजबूत बल्लेबाज, मिड विकेट पे शॉट खेला, एक और मिस फील्डिंग, रन बहुत कम है और यह निराशा लगातार हाथों में, थ्रो भी खराब आते हुए, 2 मक्का मल हुए, 3 कैच 6 वाइड बॉल, ऊपर से खराब गेंदबाजी और यह खराब फील्डिंग, कमाल की गेंदबाजी और कमाल की फील्डिंग देखिए, 2 मक्का मल हुए। अब जीतने के लिए 8 रनों की दूरी, क्या मुकाबला है। जब तक प्रतीक पाटिल और सुदेश है तब तक वाल टीम सेफ है, जैसे घनश्याम और प्रयास आउट हुए उसके बाद 2 बड़े बल्लेबाज बचे और ज्यादा मेहनत करनी होगी कौन टीम को। मुकाबला अभी तक बैलेंस है, बड़ा स्ट्रोक और मुकाबला खुल गया। यह मुकाबला एक तरफा, अब 2 रन चाहिए, गगनचुंबी और 6 की मंजूरी, उतनी दूरी 6 रन। ये कमाल का शॉट देखिए, घुटना टेक के शॉट खेला मिड विकेट पर और ये 6 रन और 6 से दिखाया कि सुपर 6 में ये वहाल पहुंच सकती है। चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे। साई स्टार बिगर संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम फलंदाजी स्वीकारले, तर खानाव संघ रेडी राहायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी। ओव्हर टू कॉम्बॉक्स। हवाई सफर, प्रतीक पाटिल अपने अंदाज में फिनिश करना चाहते, 2 रन चाहिए और सुपर 6 का टिकट मिलेगा नजदीक और ये मुकम्मल, वहाल टीम गई सुपर 6 में, पहली टीम बनी है न्यू यंगस्टर वाल। अभिनंदन वहाल टीम, मुबारक मुबारक, ये पहले जीत के लिए और यहां से आपको ट्रॉफी जरूर मिलेगी सुपर 6 क्वार्टर फाइनल के लिए। आपको ढेर सारी शुभकामनाएं और हार्ड लक। I11 कौन, कोशिश बढ़िया थी लेकिन अनिकेत मात्र का विकेट सस्ते में आया, ये सबसे बड़ा कारण था कि आपके रन नहीं बने। आइए दोनों टीम हैंडशेक करिए और दोनों टीम को हार्दिक शुभकामनाएं।